भरपूर सारे विद्यार्थी मी बघतोय की तेनेच ते व्हिडिओ बघत बसतात आणि व्हिडिओ बघण्यालाच ते काय समजतात की मी ही ही लँग्वेज कंप्लीट केली, ती लँग्वेज कंप्लीट केली, पण त्यांना कोणताही नवीन क्वेश्चन विचारला तर नवीन क्वेश्चन त्यांना त्याचं आन्सर देता येत नाही. मेन रिझन काय, त्यांनी फक्त व्हिडिओ बघितले आणि अंडरस्टँडिंग करून घेतली, पण नुसतं अंडरस्टँडिंग करून चालतं का कोडिंगमध्ये? नाही. तुम्हाला नवीन काही प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलं तर त्यावर सोल्युशन पण देता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय खूप साऱ्या गोष्टींची प्रॅक्टिस करावी लागते, खूप सारे क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागतं. या क्वेश्चन थ्रूच तुम्ही नवीन नवीन शिक्षा. जसं की एखादा टॉपिक शिकलाय तर एखादा टॉपिक शिकल्यानंतर तुम्ही काय करा, चॅट जीपीटीला सांगा की मला काय करा, की मला हे टॉपिक येत आहे, जसं की लिस्ट येत आहे, टब्बल येत आहे आणि स्ट्रिंग येत आहे, तर मला याच्या बेसिसवर काय करा, मला लॉजिकल बेस्ड क्वेश्चन दे, इझी लेवल, इंटरमिडिएट लेवल आणि हार्ड लेवल. ही जेव्हा गोष्ट तुम्ही अप्लाय करशाल, म्हणजे क्वेश्चन थ्रू तुम्ही जेव्हा शिकशाल तेव्हाच तुम्हाला काय तुमच्या नॉलेज आणि अंडरस्टँडिंगला क्वेश्चनमध्ये अप्लाय करता येईल आणि तेव्हाच तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकशाल आणि तेव्हाच तुमचं लॉजिक हे बिल्ड होत असतं. समजलं? इथून पुढे कधी पण लक्षात ठेवा, नुसतं व्हिडिओ बघणं किंवा कोणाचं ट्युटोरियल पूर्ण बघणं म्हणजे काय आपली कोडिंग नाही. तुम्ही ती लँग्वेज तुम्हाला परफेक्ट आली नाही, जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला अप्लाय करत नाही तोपर्यंत तुम्ही कोणतीही गोष्टी शिकणार नाही. समजलं? तर इथून पुढे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा.